लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी घोषित झाला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून 16 मार्च ते 6 जून या कालावधीत परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले. निवडणूक कालावधीत विशेषतः मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या काळात परवान्यांवरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून 16 मार्च 2024 रोजीच्या मध्यरात्रीपासून 6 जून 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्व शस्त्र परवानाधारकांना त्यांच्या परवान्यावरील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश नमूद करण्यात आले आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.